जय श्री ओम नमः सिद्धेभ्य। जय श्री ओम नमः सिद्धेभ्य। जय श्री ओम नमः सिद्धेभ्य। नमो अरिहंता, नमो सिद्धानं, नमो आयरियानं, नमो वज्झायान्, नमो लोये सौवसाहुनं। मंगलं भगवान् वीरो, मंगलं गौतमो गणी, मंगलं कुन्दकुन्दाद्यो, जैनधर्मोऽस्तु मंगलम्। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारिकं, प्रधानां सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम्। जिन स्वानुभूति से खिरी मम स्वानुभूति मधिगिरी, श्री विमल धारा जैन श्रुत आनंद अमृत से भरी, समता प्रवाह वहावती रागादि विकल्प तोड़िके, माँ सरस्वती प्रतिभाव वंदन दृष्टि निज में जोड़िके, दृष्टि निज में जोड़िके। प्रतिदिन प्रातःकालीन स्वाध्यायामध्ये आपण सर्वजण जिनागमामध्ये जे स्तोत्र साहित्य आहे त्या स्तोत्र साहित्यावर चर्चा करत आहोत। या स्तोत्र साहित्यांतर्गत आचार्य श्री मानतुंग स्वामी द्वारे विरचित भक्तामर स्तोत्र आणि कविवर पंडित श्री भागचंदजी द्वारा विरचित महावीराष्टक स्तोत्र, या दोन स्तोत्रांवर आपली चर्चा पूर्ण झालेली आहे। या अंतर्गतच पुढील स्वरूपामध्ये आपण परमानंद स्तोत्र या स्तोत्रावर चर्चा प्रारंभ करणार आहोत। परंतु या स्तोत्रावर चर्चा प्रारंभ करण्यापूर्वी या स्तोत्राचं काय वैशिष्ट्य आहे, हे स्तोत्र कोणी लिहिलेलं आहे आणि ज्या आचार्यांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे त्या आचार्यांची महती किती आहे, याबद्दल थोडं आपण जाणून घेऊया। आपल्या सर्वांना माहिती आहे की जी द्वादशांगमयी जिनवाणी आहे ती द्वादशांगमयी जिनवाणी 4 अनुयोगामध्ये निबद्ध आहे। प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग। या द्रव्यानुयोगामध्येच एक न्याय शैली मुख्य आहे। न्याय शैली अर्थात काय, तर आपण जेव्हा महावीराष्टक स्तोत्राचा अभ्यास केला होता तेव्हा आपण त्यामध्ये यदीया वा गंगा विविध नय कल्लोल विमला या छंदाचं आपण स्वरूप समजलं होतं, किंवा कनस्वर्णा भासो पेपगत तनुर ज्ञान निवहो, यामध्ये देखील आपण अनेकांत आणि स्याद्वाद शैलीचा काय स्वरूप आहे ते आपण त्या ठिकाणी समजून घेतलेलं होतं। तर ही जी अनेकांत, स्याद्वाद शैली किंवा नय शैली किंवा न्याय शैली, ही जे सर्व बाबी आहेत, ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या द्रव्यानुयोगाच्या प्रमुख रूपाने एक शाखा म्हटली जाते। ज्या प्रकारे बघा, जर आपण वैदिक संस्कृतीमध्ये जर त्या ठिकाणी थोडासा विचार केला तर त्या ठिकाणी 4 वेद सांगितलेले आहेत। सर्वांना माहिती आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। परंतु त्या सोबत त्या ठिकाणी एक 5वा वेद देखील मानलेला आहे। तो 5वा वेद कोणाला मानलेला आहे? नाट्यशास्त्राला। जे नाट्यशास्त्र आहे त्या नाट्यशास्त्राला 5वा वेद म्हटलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील चरणानुयोगामध्ये, प्रथमानुयोगामध्ये, द्रव्यानुयोगामध्ये, कर्णानुयोगामध्ये जी आपली जिनवाणी निबद्ध आहे, तर त्या जिनवाणीमध्ये जे एक न्याय शैली आहे ती न्याय शैली ही द्रव्यानुयोगाची एक विशेष शाखा आहे। कारण की न्याय शैलीला समजल्याशिवाय
आपण स्वतः यथार्थ रूपाने वस्तू स्वरूप जे आहे त्या वस्तू स्वरूपाला समजू शकत नाही. मी या ठिकाणी वेदाचं उदाहरण दिलं, याचा अर्थ हा समजू नये की वेद खूप महान आहेत. वेद काय आहे ही चर्चा या ठिकाणी मुख्य नाही. या ठिकाणी तर द्वादशांगमयी जिनवाणीपेक्षा दुसरी कोणती बाब श्रेष्ठ नाहीच. परंतु त्या जिनवाणीमध्ये देखील जर आपल्याला खरोखर 7 तत्वांचा, 9 पदार्थांचा, 6 द्रव्यांचा किंवा भेद विज्ञान ज्याला आपण म्हणतो, किंवा जी मोक्ष मार्गाची संपूर्ण व्यवस्था आहे, किंवा ज्याला आपण वस्तू स्वरूप म्हणूया, तर त्या 7 तत्व, 6 पदार्थ, 6 द्रव्य, 9 पदार्थ या सर्वांची चर्चा करताना किंवा मोक्ष मार्गाची चर्चा करताना मुख्य रूपाने जर आपल्याला जाणावं लागेल तर ते कशाला जाणावं लागेल? न्यायशास्त्राला जाणावं लागेल. कारण की जोपर्यंत आपण न्यायशास्त्राला समजून घेत नाही तोपर्यंत वस्तू स्वरूप कसं आहे त्या वस्तू स्वरूपाची देखील आपल्याला ओळख होऊ शकत नाही. म्हणून बघा, वास्तविकता हा जैन दर्शनाला समजून घ्यायचं असेल किंवा जैन दर्शनासोबत सोबत जर आपल्याला स्वतःला वस्तू व्यवस्थेचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर द्रव्यानी योगाच्या शैलीमध्ये जे आहे ते तर्क, प्रमाण, न्याय आणि नय या 4 शैली आहेत. तर्क, प्रमाण, न्याय आणि नय ह्या 4 शैलीच्या माध्यमातूनच खरोखर आपण वस्तू स्वरूपाचा जो आहे यथार्थ निर्णय करू शकतो. तत्वार सूत्रामध्ये आचार्य श्री उमास्वामी देवांनी एक सूत्र लिहिलेलं आहे, प्रमाण नयैरधिगमः. याचा अर्थ काय आहे? अधिगमः, अधिगम म्हणजे काय? जाणणे. की जे जाणण्याचं साधन आहे ते जाणण्याचं साधन 2 आहे, प्रमाणात्मक साधन आणि नयात्मक साधन. प्रमाण आणि नय यांच्या माध्यमातून जे आहे आपण काय करू शकतो की जिनवाणी जे आहे किंवा जे खरं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा खरोखर यथार्थ असं स्वरूप आपण समजू शकतो. म्हणजे जिनवाणी जी 4 अनुयोगामध्ये निबद्ध आहे त्या जिनवाणीच्या माध्यमातून जर स्वतःचं कल्याण करायचं असेल, वस्तू स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला न्यायात्मक शैली जी आहे त्या न्यायात्मक शैलीला समजणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की जोपर्यंत आपण न्यायात्मक शैली समजणार नाही तोपर्यंत वस्तू स्वरूप आपण सिद्धही करू शकत नाही आणि आपण समजू देखील शकत नाही. काय सांगितलं की जोपर्यंत आपण न्याय शैलीला समजत नाही, जोपर्यंत आपण प्रमाण आणि नयाचं स्वरूप समजत नाही तोपर्यंत आपल्याला वस्तू स्वरूप देखील समजणार नाही आणि आपण जे आहे वस्तू स्वरूपाची सिद्धी देखील करू शकत नाही. म्हणून वस्तू स्वरूपाच्या सिद्धीसाठी किंवा वस्तू स्वरूपाला समजून घेण्यासाठी जे आहे आपल्याला प्रमाण आणि नय या दोघांना जाणणे अत्यंत आवश्यक आहे. बघा, पंडित दौलतरामजी प्रत्येक जीवाला म्हणतात की जे त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुखते भयवंत. की या तिन्ही भुवनामध्ये जे कोणी जीव आहेत ते कसे आहेत? सुखाची इच्छा करतात आणि दुःखाने भयभीत आहेत. मग सुखाची इच्छा करतात की नाही करत? प्रत्येक जीव करतो. मग जर चक्रवर्ती असेल तर तो चक्रवर्ती संसारामध्ये सुखी आहे की दुःखी आहे? थोडा विचार कर. चक्रवर्ती जो आहे तो चक्रवर्ती संसारामध्ये सुखी आहे की दुःखी आहे? जगतातील जीवांना जो आहे तो चक्रवर्ती कसा वाटतो? तो चक्रवर्ती सुखी वाटतो. पण प्रवचनसारच्या अपेक्षेने जर आपण बघितलं तर प्रवचनसार मध्ये जो पहिला अधिकार आहे ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार, त्या ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये म्हणतात की पंचेंद्रियाच्या विषय भोगामध्ये चक्रवर्ती लीन आहे आणि पंचेंद्रियाच्या विषय भोगामध्ये चक्रवर्ती जर प्रवृत्ती होत आहे तर तो देखील कसा आहे? दुःखी आहे. जगातील प्रत्येक जीवाला त्याचं वैभव, त्याचं सुख, त्याचं साम्राज्य बघून तो सुखी वाटतो. पण आचार्यदेव काय म्हणतात? आचार्यदेव म्हणतात की पंचेंद्रियांच्या विषयामध्ये ज्याची ज्याची प्रवृत्ती आहे जर तो प्रवर्तित होत आहे तर प्रवर्तित होणारा कोणताही जीव असो, तीर्थंकर जरी असतील तरी देखील ते कसे आहेत? दुःखी आहेत. का? कारण की पंचेंद्रियामध्ये खरोखर काय नाही आहे? सुख नाही आहे. पंचेंद्रियांच्या विषय भोगामध्ये सुख नाही आहे. पंचेंद्रियांच्या विषय भोगामध्ये जो प्रवृत्ती करतो त्यालाही खरोखर सुख प्राप्त होऊ शकत नाही. प्रवचनसार मध्ये आचार्य कुंदकुंद देव म्हणतात. तात्पर्य काय आहे? प्रवचनसार मध्ये म्हटलं म्हणून जे आहे आपण सर्वजणांनी
ही बाब लक्षात घ्यायची आहे की प्रवचन सार मध्ये जे सांगत आहे त्या प्रवचन सारच्या माध्यमातून हे सांगू इच्छितात की जर खरोखर वस्तू स्वरूपाला समजायचं असेल, जर खरोखर मोक्ष मार्गाची व्यवस्था समजून घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे की आपल्याला प्रमाण आणि न्याय या दोन शैली ज्या आहेत त्या दोन शैलीला विस्तृत रूपाने व्यवस्थित रूपाने समजून घ्यावं लागणार आहे. आणि या प्रमाण आणि न्यायात्मक जी शैली आहे त्या प्रमाण आणि न्यायात्मक शैलीचे जे पुरोधा आचार्य आहेत, अनेक आचार्य झाले दिगंबरचे आपल्या धर्मामध्ये, त्यामध्ये आचार्य समंतभद्र आहेत, आचार्य विद्यानंद स्वामी आहेत, आचार्य जे आहेत ते अनंतवीर्य आहेत, पण यामध्ये जे आहे आचार्य अक्लंक स्वामी यांचं देखील नाव अति विख्यात आहे. आचार्य अक्लंक स्वामी जे आहे, अक्लंक नाव हे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, अक्लंक निक्लंक यांची कथा देखील आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु ही कथा ज्या काळामध्ये झाली तर त्या काळातलं जे वर्णन आहे किंवा तत्कालीन ज्या परिस्थिती होत्या त्या परिस्थिती कशा प्रकारच्या होत्या याबद्दलची चर्चा या ठिकाणी आपण थोडीशी करणार आहोत. कारण की वास्तविकता जर न्यायशास्त्र जर नसते तर अध्यात्म शैली जी आहे ती अध्यात्म शैली देखील आपल्याला समजून आलेली नसते, आपण वस्तू स्वरूपाचा निर्णय करू शकलो नसतो. म्हणून या ठिकाणी ज्या आचार्यांनी न्यायाचं प्रतिष्ठापन केलं किंवा न्यायाला जे आहे जैन दर्शनामध्ये समजून सांगितलं अशा आचार्यांचा जो महान उपकार आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. यामध्ये आचार्य समंतभद्र हे तर सर्वोपरी आहेतच, कारण की आचार्य समंतभद्रांना जैन दर्शनाचं जे न्यायशास्त्र आहे त्या न्यायशास्त्राचं त्यांना फाउंडर आचार्य म्हटलेलं आहे. फाउंडर म्हणजे काय? संस्थापक. की जैन दर्शनामध्ये न्यायाची स्थापना करणारे जर कोणते आचार्य होते तर ते कोणते आचार्य होते? समंतभद्र आचार्य होते. आणि जैन दर्शनातील त्या न्यायशास्त्रावर ज्यांनी महाल उभा केला, ज्यांनी त्याच्यावर कळस चढविला ते आचार्य कोण होते? ते आचार्य होते आचार्य श्री अक्लंक स्वामी. की आचार्य समंतभद्र हे जैन दर्शनातील न्यायाचे संस्थापक आचार्य आहे, तर त्यावरती महल उभा करणारे किंवा त्यावरती कळस चढविणारे जे आचार्य आहेत ते आचार्य कोण आहेत? आचार्य अक्लंक स्वामी आहेत. जेवढं योगदान आचार्य समंतभद्रांचं आहे तेवढंच योगदान जे आहे आचार्य अक्लंक स्वामींचं देखील आहे. आणि त्या अक्लंक स्वामींच्या द्वारे विरचित हा जो आहे तो परमानंद स्तोत्र आहे. म्हणून त्या परमानंद स्तोत्रावर चर्चा करण्यापूर्वी आचार्य अक्लंक स्वामी कसे होते आणि त्यांचा विषय कसा होता आणि हा परमानंद स्तोत्र कसा आहे यामध्ये देखील आपल्याला स्वरूप समजून येईल. काय सांगतात या ठिकाणी मुख्यतः? या ठिकाणी जे मुख्यतः सांगतात तर आचार्य अक्लंक स्वामींबद्दल जे आहे एक अक्लंक चरित्र नावाचं पुस्तक आहे. त्या अक्लंक चरित्रामध्ये आचार्य अक्लंक स्वामींबद्दल एक श्लोक येतो. त्या श्लोकामध्ये म्हणतात बघा, किम वाद्यो भगवान मेय महिमा देवो क्लंक कलो कालेयो जनतासु धर्मनिहितो देवो क्लंक जिनो. काय आहे याचं तात्पर्य? याचा तात्पर्य हे आहे कलव अर्थात या कलियुगामध्ये या पंचम काळामध्ये देवो अक्लंक, जे अक्लंक स्वामी आहे त्या अक्लंक स्वामींची भगवान, अक्लंक स्वामींना काय म्हटलं? भगवान म्हटलेलं, भगवान रूपाने संबोधित केलेला आहे. तर या पंचम काळामध्ये या कली काळामध्ये जे आहे अक्लंक आचार्यांसोबत वाद्य म्हणजे वादविवाद करण्यामध्ये किम कोण समर्थ आहे? अर्थात अक्लंक आचार्यांसोबत वादविवाद करण्यामध्ये जे आहे कोणीही समर्थ नाही. आणि म्हणून ज्यांची अपरिमित अशी महिमा आहे, कालेयो जनतासु धर्मनिहितो, की जे धर्मनिहित आहेत, जे या कलिकालामध्ये न्यायशास्त्रामध्ये पारंगत आहेत, जे या कलिकालामध्ये ज्यांची महिमा देवतुल्य आहे, असे जे भगवान आचार्य अक्लंक देव आहेत ते निरंतर निज आत्मतत्वाचं काय करतात? पान करतात, निरंतर निज आत्मतत्वामध्ये लीन राहतात. अशा प्रकारची महिमा जी आहे ती महिमा या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य श्री अक्लंक स्वामींची सांगितलेली आहे. अक्लंक स्वामी हे न्यायशास्त्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि पारगामी विद्वान होते. त्यांचे अकाट्य असे तर्क, त्यांच्या युक्ती, त्यांचे जे सिद्धांत होते त्या सिद्धांताच्या आधारावर त्यांनी संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये जो जैन दर्शन आहे त्या जैन दर्शनाची त्यांनी काय केली? विशेष स्थापना केलेली होती. आणि त्या विशेष स्थापनेच्या मुळेच
आज वर्तमानमध्ये आपल्याला जो जैन धर्माचं जे काही स्वरूप आपल्याला दिसून येतं किंवा जैन दर्शनाची जी काही संस्थापना आपल्याला दिसून येते, त्यामध्ये आचार्य समंतभद्र आणि आचार्य अक्लंक स्वामी यांचं अत्यंत दृढ असं योगदान आहे. कारण की आचार्य अक्लंक स्वामींचा जो वेळ होता तो विक्रमची 6वी आणि 7वी शताब्दी, विक्रमच्या 6वी आणि 7वी शताब्दीमध्ये जे आहे ते आचार्य अक्लंक स्वामी झाले. आणि तो जो काळ होता तो काळ बौद्ध धर्म प्रधान होता. बौद्ध धर्माचं जे आहे त्यावेळी अत्यंत जे आहे ते काय होतं, नामोल्लेख होता. त्या धर्माचा सर्वत्र जिकडे पाहो तिकडे त्याचा प्रचार होता. आणि त्या काळामध्ये जैन दर्शनाची स्थापना करणे, जैन सिद्धांताची स्थापना करणे हे अत्यंत कठीण होतं. आणि अशा त्या कठीण कलियुगामध्ये देखील, अशा त्या कठीण काळामध्ये देखील जे आहेत आचार्य अक्लंक स्वामींनी जी जैन दर्शनाची स्थापना केली, जैन न्यायाची स्थापना केली आणि सर्वांना जे आहे जैन न्याय काय आहे याबद्दलचं जे महत्व अधोरेखित केलं ते अत्यंत महत्वाचं. आचार्य अक्लंक स्वामींबद्दल जी एक सामान्य कथा आपल्याला प्राप्त होते त्या कथेबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. कथेमध्ये बघा, एक मान्यखेट नावाचं नगर आहे कर्नाटकमध्ये. मान्यखेट नावाचं नगर आहे आणि त्या मान्यखेट नगरामध्ये राजा शुभतुंग, राजाचं नाव काय होतं, शुभतुंग. शुभतुंग नावाचा राजा जो होता तो राज्य करत होता. त्यांचे मंत्री होते, त्या मंत्रीचं नाव होतं पुरुषोत्तम. मंत्रीचं नाव होतं पुरुषोत्तम आणि त्यांची राणी होती पद्मावती. तर पद्मावती राणीला जे आहे 2 मुलं उत्पन्न झाली. 2 समजा जुळी मुलं असतील ती, तर ती 2 जुळी मुलं उत्पन्न झाली आणि त्या मुलांचं नाव ठेवण्यात आलं अक्लंक आणि निक्लंक. आणि अक्लंक आणि निक्लंक हे नाव त्यांचं ठेवण्यात आलं. यद्यपि त्या काळामध्ये अन्य धर्मांचा प्रधानता होती, अन्य धर्म त्या काळामध्ये प्रधान होते, पण तथापि जैन दर्शनाला आणि जैन धर्माला मानणारे देखील अनेक श्रावक होते. तर त्या काळामध्ये जेव्हा अष्टानिका महापर्व आलं तर अष्टानिका महापर्वाच्या वेळेस राजा शुभतुंग, पुरुषोत्तम, पद्मावती हे सर्वजण आणि त्यांची ती दोन्ही मुलं अक्लंक आणि निक्लंक, ही दोन्ही मुलं जे आहे त्यावेळेला आपल्या परिवारासोबत एक रविगुप्त नावाचे मुनिराज होते. कोणते नाव, रविगुप्त. रविगुप्त नावांच्या मुनिराजांच्या दर्शनासाठी गेले. दर्शन केल्यानंतर मुनिराजांकडून त्यांनी उपदेश ग्रहण केला आणि मुनिराजांकडून उपदेश ग्रहण केल्यानंतर अष्टानिका महापर्व आहे म्हणून या अष्टानिका महापर्वामध्ये त्यांनी काय केलं, ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली. राजाने, पुरुषोत्तम नावाच्या मंत्रीने आणि त्यांच्या राणीने देखील. जेव्हा त्यांनी ब्रह्मचर्य नावाची प्रतिज्ञा 8 दिवसासाठी घेतली तर सहजच आम्ही देखील ब्रह्मचर्य घेत आहोत म्हणून तुम्ही देखील घ्या या उद्देशाने विनोद बुद्धी सहज रूपाने जे आहे त्यांनी काय केलं की ती जी 2 मुलं होती अक्लंक आणि निक्लंक, या दोन्ही मुलांना देखील त्यांनी काय दिलं, ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा देऊन. आता ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा तर मिळाली. हळूहळू जे आहे काळ निघाला, ते युवा झाले, अक्लंक निक्लंक दोन्ही युवा झाले आणि युवा झाल्यानंतर त्यांच्या विवाहाबद्दलचा प्रश्न उत्पन्न झाला. जेव्हा विवाहाबद्दलचा प्रश्न उत्पन्न झाला, आई वडिलांनी त्यांच्यासमोर विवाहाचा प्रश्न किंवा विवाहाचा मुद्दा मांडला, त्यावेळेला अक्लंक आणि निक्लंक काय म्हणाले की बाबा, पिताजी, आम्ही तर ब्रह्मचर्य व्रताची प्रतिज्ञा घेतलेली आहे, त्यामुळे आम्ही विवाह करू शकत नाही. वडिलांना आश्चर्य झालं की प्रतिज्ञा तर आपण त्यावेळेला दिली होती. त्यांनी समजवलं त्यांना की ही प्रतिज्ञा आपण अष्टानिका महापर्वामध्ये खूप अगोदर घेतलेली होती आणि ती प्रतिज्ञा फक्त 8 दिवसासाठी होती. तुम्ही तर तेव्हा लहान होते आणि लहान असल्यामुळे जे आहे तुम्हाला विनोद बुद्धीने तेवढ्या काळापुरतीच ती प्रतिज्ञा दिलेली होती. पण अक्लंक काय म्हणाले, अक्लंक म्हणाले, बाबा, त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला प्रतिज्ञा दिली तर त्या प्रतिज्ञाच्या काळामध्ये त्यावेळेस ही प्रतिज्ञा फक्त 8 दिवसासाठी आहे अशा प्रकारची कालमर्यादा आम्हाला सांगितलेली नव्हती. ही कालमर्यादा आम्हाला सांगितलेली नव्हती. त्या काळामध्ये तुम्ही काळ आमचा निश्चित केलेला नव्हता, त्यामुळे आम्ही तर ती आजीवन रूपानेच काय घेतलेली होती, प्रतिज्ञा घेतलेली होती आणि ती आजीवन रूपाने प्रतिज्ञा घेतली. त्यामुळे आता आम्ही जे आहे ते विवाह करण्यामध्ये असमर्थ आहोत, आम्ही या संसार मार्गामध्ये लागू शकत नाही. जेव्हा बघितलं की अनेक युक्ती आणि अनेक तर्कांच्या माध्यमातूनही अक्लंक आणि निक्लंकना जे आहे ते समजवणे शक्य नाही आणि जेव्हा त्यांनी बघितलं तर शेवटी अक्लंक आणि निक्लंकाच्या निर्णयावर ठाम राहून
त्या दोघांनी काय केलं, आता पुढे काय करायचं, तर पुढे जे आहे ते विद्याध्ययन करायचं. आणि विद्याध्ययनासाठी मग कुठे जायचं आहे, तर विद्याध्ययनासाठी त्या काळामध्ये जे आहे ते त्या काळामध्ये बौद्ध धर्माचे प्रचारक जे विश्वविद्यालय होते ते खूप होते. जैन धर्माचे प्रचारक विश्वविद्यालय किंवा ज्या ठिकाणी जैन दर्शनाची शिक्षा प्राप्त होईल असे विद्यालय किंवा अशा प्रकारचे काही गुरुकुल कमी होते. आणि त्यामुळे त्यांनी जे आहे त्या बौद्ध गुरुकुलामध्ये जाऊन जे आहे विद्याध्ययन करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा बौद्ध गुरुकुलामध्ये जाऊन विद्याध्ययन करण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळेला जे आहे त्या ठिकाणी एक महाबोधी नावाचं गुरुकुल होतं. आणि त्या महाबोधी नावाच्या गुरुकुलामध्ये जे आहे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा अध्ययन जो आहे तो सुरुवात केली. आणि बौद्ध धर्माचं ते अध्ययन करू लागले. जेव्हा बौद्ध धर्माचं अध्ययन करू लागले तर त्या दिवशी त्यांचे जे गुरु होते ते गुरु त्यांना सप्तभंगी विषयाबद्दल सांगत होते. सप्तभंगी म्हणजे काय, सप्तभंगी हे 7 प्रकारचे भंग आहेत. त्या भंग म्हणजे त्याला अपेक्षा आपण समजू शकतो की जिनवाणीमध्ये जेव्हाही कोणत्याही बाबीचं आपण वर्णन करतो तर या 7 अपेक्षेने ती चर्चा केली जाते. या 7 अपेक्षेने ती चर्चा केली तर निश्चित रूपाने त्यामध्ये नय, प्रमाण, तर्क, आगम, युक्ती या सर्व येतात. आणि त्या माध्यमातून जे आहे वस्तू स्वरूप जो आहे तो वस्तू स्वरूपाचा यथार्थ निर्णय. तर ते 7 कोणते आहेत, एक आहे अस्ति, एक आहे नास्ति, एक आहे अस्ति नास्ति, एक आहे अवक्तव्य, एक आहे स्याद अवक्तव्य, एक आहे स्याद अवक्तव्य आणि एक आहे स्याद वक्तव्यावक्तव्य. अशा प्रकारे हे 7 भंग आहेत. अस्ति, नास्ति, अस्ति नास्ति, अवक्तव्य, स्याद अवक्तव्य, स्याद वक्तव्य आणि स्याद अवक्तव्यावक्तव्य. अशा प्रकारचे जे आहे ते 7 भंग आहेत. आणि हे जे 7 भंग आहेत या 7 भंगाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी जे आहे जिनवाणीची अपेक्षा किंवा जे जिनवाणीचं स्वरूप आहे ते जिनवाणीचं स्वरूप त्या ठिकाणी सांगितलं जातं. तर एकदा त्यांचे आचार्य जे आहेत ते सप्तभंगी त्या ठिकाणी शिकवत होते. जेव्हा सप्तभंगी त्या ठिकाणी ते शिकवत होते त्यावेळेला गुरूंना म्हणजे ते जे बौद्ध आचार्य होते त्यांना काहीतरी समस्या आली. आणि हे जे अकलंक आचार्य होते त्यांनी जे आहे काय केलं की ती जी समस्या आहे रात्रीतून म्हणा किंवा जेव्हा गुरुकुलची कक्षा समाप्त झाली तर त्या वेळेमध्ये ती समस्या त्या ठिकाणी सोडून लिहून दिली. आणि याबद्दलची कथा आपण सर्वांनी बघितली असेल किंवा ऐकली देखील असेल. त्यांनी ती सोडवली. आणि जेव्हा गुरूंनी हे बघितलं तर गुरूंना त्यावेळेस शंका आली की निश्चित रूपाने या ठिकाणी कोणी ना कोणी जैन विद्यार्थी आहे, कोणी ना कोणी आरत मताचा विद्यार्थी आहे. कारण की त्याशिवाय जे आहे अशा प्रकारे या प्रश्नाला जे आहे सोडवणं शक्य नाही. त्यांना संदेह झाला. आणि जेव्हा त्यांना संदेह झाला तर त्यांनी जे आहे विविध प्रकारे परीक्षा केली. आणि विविध प्रकारे परीक्षा केल्यानंतर शेवटी हे निश्चित झालं की वास्तविकता ही 2 विद्यार्थी जी आहेत ती जैन आहेत. आणि त्या दोघांना कारागृहामध्ये टाकण्यात आलं. जेव्हा कारागृहामध्ये टाकण्यात आलं तर आता या ठिकाणी काय करायचं, जर आपण या ठिकाणी बंद राहिलो तर निश्चित रूपाने काय होणार की आपले प्राण जाते. जिन दर्शनाचा जैन धर्माचा जो प्रचार प्रसार आहे तो प्रचार प्रसार शक्य होणार नाही. आणि म्हणून त्या दोघांनी त्या ठिकाणावरून काय काढला, पळ काढला. जेव्हा सकाळी उठल्यावर सर्वांना ही बाब कळाली तर तेव्हा जे आहे त्यांच्या पाठीमागे घुडसवार गेले. आणि घुडसवार गेल्यानंतर एका तळ्याच्या काठी जे आहे त्या 2 भावांचा संवाद झाला. आणि त्या संवादाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे की अकलंक जे आहे त्या ठिकाणी जे सरोवर होतं त्या सरोवरामध्ये लपले. आणि निकलंक जे आहे पुढे पळाले. त्यासोबतच त्या सरोवरावर एक जो धोबी होता, कपडे धुणारा जो होता तो त्या ठिकाणी त्याने बघितलं, अरे एवढे घुडसवार येत आहेत. आणि तो देखील पळू लागला. आणि जणू काही हीच दोघती भाऊ आहेत असं समजून त्या दोघांचा त्या ठिकाणी काय करण्यात आला, प्राणांत करण्यात आला. प्राणांत जेव्हा झाला त्यावेळेस आचार्य अकलंक जे होते, आचार्य नव्हते पण अकलंक जे होते ते अकलंक त्या ठिकाणी त्यांनी ते सर्व दृश्य बघितलं. आणि या माध्यमातून आज माझ्या स्वतःच्या भावाचे प्राण या ठिकाणी गेलेले आहेत. आज माझ्या प्राणाच्या रक्षेसाठी त्यांनी स्वतःचे प्राण गमावलेले आहेत. आणि ही सर्व बाब बघून जैन दर्शनाचा, जैन धर्माचा ध्वज, जैन धर्माचा प्रचार हा संपूर्ण विश्वामध्ये करणार या उद्देशाने जे आहे त्यांनी पुढे जिन दर्शनाचा आणि जैन धर्माचा जो आहे प्रचार प्रसार करायला सुरुवात केली. या प्रचार प्रसार मध्ये जे आहे सर्वप्रथम काय झालं
की एक कलिंग नावाचं देश होतं. कलिंग देश आपण सर्वजण जाणता, वर्तमानमध्ये जो बिहार, उत्तर प्रदेश किंवा आपलं झारखंड जो परिसर आहे, त्या ठिकाणी कलिंग नावाचं सम्राट अशोक ज्या ठिकाणचा राजा होता तो कलिंग. तर कलिंग प्रदेश जो होता, त्या कलिंग प्रदेशामध्ये एक रत्नसंचयपूर नावाचं नगर होतं. त्या रत्नसंचयपूर नावाच्या नगराचा एक राजा होता. त्या राजाचं नाव होतं हिमशीतल. राजाचं नाव काय होतं? हिमशीतल. आणि त्या हिमशीतल नावाची जी हिमशीतल राजाची जी राणी होती, त्या राणीचं नाव होतं मदन सुंदरी. ही जी मदन सुंदरी राणी होती ती जिन धर्मामध्ये अत्यंत परायण होती. जिन धर्माची अत्यंत भक्त होती. आणि जिन धर्माची भक्त असताना जेव्हा अष्टानिका महापर्व संपले आणि त्यावेळेस जे आहे त्यांनी तिने मोठ्या उत्साहाने काय केला की आपला जिन धर्माचा जो रथ आहे, जिन धर्माचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून मोठ्या उत्साहाने जो आहे तो तिने काय केला की जिन धर्माचा रथ काढला. आणि जिन धर्माचा रथ काढल्यानंतर दुसऱ्या पक्षाकडून म्हणजे बौद्ध पक्षाकडून जो आहे तो बौद्ध गुरूंचा देखील रथ निघाला. आणि जेव्हा दोन्ही पक्षांचा रथ निघाला तर रथ कोणता पुढे जाणार? तर रथ जो आहे तो कोणता पुढे जाणार की जिन धर्माचा रथ पुढे जाईल अशा प्रकारे मदन सुंदरींनी मागणी केली. पण त्यावेळेस बौद्ध गुरु काय म्हणाले की बौद्ध गुरु म्हणाले की जर कोणी आम्हाला शास्त्रार्थामध्ये पराजित केलं, जर कोणी आम्हाला शास्त्रार्थामध्ये विजय केलं तरच आम्ही हा जैन धर्माचा रथ पुढे जाऊ देऊ, अन्यथा जो आहे तो बौद्ध धर्माचा रथ पुढे जाईल. अशा प्रकारे जेव्हा त्या ठिकाणी ही स्थिती बनली, कारण की हिमशीतल राजा जो होता तो बौद्ध धर्मानुयायी आणि मदन सुंदरी जी होती ती जिन धर्मानुयायी. शेवटी जे आहे मग काय झालं आणि ही बाब जी आहे आचार्य श्री अक्लंक म्हणजे अर्थात अक्लंकांना कळाली. आणि जेव्हा त्यांना ही बाब कळाली तेव्हा ते त्या हिमशीतल राजाच्या जे आहे सभेमध्ये पोहोचले. आणि हिमशीतल राजाच्या सभेमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी ती जी शर्त होती की या ठिकाणी जे आहे बौद्ध गुरूंसोबत शास्त्रार्थ करायचा आणि बौद्ध गुरूंसोबत शास्त्रार्थ करून जर यामध्ये विजय प्राप्त झाली तर जे आहे आम्ही काय करणार, जैन धर्माचा रथ पुढे जाऊ देणार. या प्रकारची स्थिती असताना अक्लंक स्वामींनी जी आहे काय केलं की ती शर्त स्वीकार केली. आणि स्वीकार केल्यानंतर त्या हिमशीतल राजाच्या राज्यसभेमध्ये त्या दोघांमध्ये म्हणजे बौद्ध गुरु, बौद्ध धर्मानुयायी गुरु आणि त्यासोबत सोबत जे आहे अक्लंक स्वामी यांच्यामध्ये तो शास्त्रार्थ सुरू झाला. जेव्हा शास्त्रार्थ सुरू झाला तर त्या शास्त्रार्थामध्ये जे आहे ते बौद्ध गुरु पडद्याच्या पाठीमागे होते, समोरासमोर नव्हते. बौद्ध गुरु आणि जैन गुरु अर्थात आचार्य अक्लंक या दोघांमध्ये पडदा होता. आणि पडद्याच्या पाठीमागे जे आहे ते कोण होते? बौद्ध गुरु होते. आणि पडद्याच्या या बाजूने जे आहे अक्लंक देव जे आहे शास्त्रार्थ करत होते. त्या शास्त्रार्थामध्ये जे आहे निरनिराळ्या प्रकारे प्रश्नोत्तर झाली, निरनिराळ्या प्रकारे जे आहे युक्ती, तर्क, आगम, न्याय या सर्वांच्या माध्यमातून जे आहे आचार्य अक्लंक स्वामी त्या ठिकाणी उत्तर देऊ लागले. आणि जेव्हा उत्तर देऊ लागले तर खूप दिवस झाले, जवळपास हा जो शास्त्रार्थ होता तो 17 दिवस पर्यंत शास्त्रार्थ चालू होता. कुठे कुठे अशाही प्रकारचं वर्णन प्राप्त होतं की हा शास्त्रार्थ 6 महिने चालला. परंतु जे आगम प्रमाण आहेत किंवा जे काही आपल्याला उपलब्ध प्रमाण आहे त्या आधारावरून हे कळतं की हा शास्त्रार्थ 17 दिवस पर्यंत चालू होता. आणि जेव्हा 17 दिवस पर्यंत चालू होता तर आचार्य अक्लंकांना ही शंका झाली की एवढ्या प्रकारे जे आहे मी या ठिकाणी परिपूर्ण समाधान प्रत्येक प्रश्नाचं योग्यरित्या होत आहे, त्यांच्या तर्कांचं जे आहे खंडन होत आहे, पण तथापि हे असं का शक्य आहे? मग शेवटी त्यांनी त्या पडद्याच्या पाठीमागे बघितलं तर त्या ठिकाणी बौद्ध गुरूंनी जे आहे एक तारा देवी, त्यांची कोणतरी देवी असेल ती तारा देवी नावाची कोणतरी एक देवी जी आहे ती माठामध्ये लपवून ठेवलेली होती आणि तिच्या माध्यमातून तो शास्त्रार्थ चालू होता. आता तुम्ही म्हणणार की अशा प्रकारे का? तर बघा यामध्ये जे आहे खूप काही अधिक शंका नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये आचार्य किंवा इत्यादी जे अनेक विशिष्ट रूपाने जे धर्मी साधक जीव होते त्यांना देवता इत्यादी देखील मदत करत होते. ही तारा देवी नेमकी कोण होती त्याबद्दल तर अधिक माहिती मिळत नाही, परंतु तारा देवी नावाची त्यांची जी धर्मातली देवी होती ती त्या ठिकाणी शास्त्रार्थ करत होती. शेवटी अक्लंक स्वामींनी तो माठ फोडला आणि फोडल्यामुळे जो आहे किंवा तो फुटला असेल आणि त्या ठिकाणावरून जी आहे ती तारादेवी निघून गेली. आणि निघाल्यानंतर देखील शास्त्रार्थ सुरू राहिला. आणि जेव्हा शास्त्रार्थ सुरू राहिला तर त्यावेळेस प्रकारांतराने प्रश्न विचारून, प्रकारांतराने म्हणजे बौद्ध गुरु प्रश्न विचारायचे आणि आचार्य अक्लंक स्वामी उत्तर द्यायचे. आतापर्यंत असं चालू होतं, प्रश्न ते विचारणार उत्तर इथून मिळणार, प्रश्न ते विचारणार उत्तर इथून मिळणार.
पण त्यांना कळलं प्रश्न उत्तरामध्ये जो आहे हा विवाद संपू शकत नाही. तर प्रश्न विचारल्यानंतर आचार्य अक्लांत स्वामीने पुन्हा त्याच्यावर प्रत्युत्तर प्रश्न केले, प्रतिप्रश्न ज्याला आपण म्हणतो ते प्रतिप्रश्न केले. आणि मग प्रश्नांच्या माध्यमातून प्रतिप्रश्न जेव्हा निर्माण होत गेले तेव्हा त्या ठिकाणी जे आहे बौद्ध गुरूंना त्याचं उत्तर देता आलं नाही. आणि त्या ठिकाणी त्या शास्त्रार्थामध्ये जो आहे जैन धर्माचा विजय झाला. आणि जैन धर्माचा विजय झाल्यानंतर जिन धर्माचा जो रथ होता तो जिन धर्माचा रथ हळूहळू हळूहळू पुढे निघाला. आणि अशा प्रकारे सर्वप्रथम जे आहे रत्न संचयपूर नावाचं जे नगर होतं त्या ठिकाणी आचार्य अक्लांत स्वामींच्या माध्यमातून त्या ठिकाणी शास्त्रार्थ झालं. आणि त्या शास्त्रार्थामध्ये जे आहे आचार्य अक्लांत स्वामी जे आहेत ती विजयी झाले. आणि जैन धर्माची जी आहे ती सर्वत्र जे आहे त्या ठिकाणी विजयता किंवा त्या ठिकाणी जे आहे त्या जैन धर्माची महती सर्वांना जे आहे सांगण्यात आली. अशा प्रकारचे अनेक प्रसंग जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये आलेत. आणि प्रत्येक प्रसंगामध्ये जे आहेत आचार्य अक्लांत स्वामींचा त्या ठिकाणी काय झालं, विजय झाला. यामध्ये एक बाब अजून देखील येते की ज्या वेळेस बौद्ध गुरूंबद्दल शास्त्रार्थ चालू होता तर त्यावेळेस अशी देखील एक शर्त ठेवण्यात आली होती की जर या शास्त्रार्थामध्ये बौद्ध जिंकले तर जेवढेही जैन आहेत त्या सर्व जैनांना कोल्हू असतो ना, ज्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये जे आहे तेल काढण्यात यायचं, घाणी ज्याला आपण म्हणतो घाणी, तर ती जी घाणी होती तर सर्व जैन अनुयायींना जे आहे त्या घाणीमध्ये पेलून टाकते अशा प्रकारची देखील शर्त होती. म्हणजे बौद्ध गुरूंनी काय शर्त ठेवली होती की जर कदाचित या शास्त्रार्थामध्ये बौद्धांचा विजय झाला तर या नगरामध्ये किंवा या ठिकाणी जेवढेही जैन आहेत त्या सर्व जैनांना काय करणार की कोल्हूमध्ये म्हणजे त्या घाणीमध्ये टाकून त्यांना त्या ठिकाणी काय करून टाकणार की पेलून म्हणजे त्यामध्ये पिळून टाकणार. अर्थात जैन दर्शनातील प्रत्येक व्यक्तीला संपवून टाकणार अशा प्रकारची शर्त ठेवलेली होती. पण जेव्हा शास्त्रार्थामध्ये विजय झाला तर आचार्य अक्लांत स्वामींसमोर राजाने देखील ही बाब ठेवली की आता काय करायचं, की जैन तर जिंकलेले आहेत, जैन धर्माचा विजय झालेला आहे. मग आता त्यांनी अशी शर्त ठेवलेली होती की जैन अनुयायींना ते आहे घाणीमध्ये काय करायचंय, पेलून टाकायचं आहे. मग आता बौद्ध धर्मानुयायींना पेलायचं का? तर त्या ठिकाणी आचार्य अक्लांत स्वामींनी सांगितलं की नाही, जैन धर्म जो आहे तो विश्वमात्राचा धर्म आहे, जैन धर्म जो आहे तो प्राणी मात्राचा धर्म आहे. आणि त्यामुळे जे आहे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं हिंसक कार्य किंवा ज्या माध्यमातून रागद्वेष वर्तित होतील असं कार्य करायचं नाही. त्यांनी त्या बाबीला जे आहे पूर्णतः त्याला निराकृत केलं आणि त्या जीवांना देखील त्या ठिकाणी स्वाश्रय दिला. तात्पर्य काय आहे की जिन धर्माचा प्रचार प्रसार थांबावा, जिन धर्म जो आहे तो अधिक वृद्धिंगत होऊ नये, जिन धर्म जो आहे तो जिन धर्माचा लोप व्हावा यासाठी अनेक प्रकारे अनेक काळामध्ये अनेक लोकांनी जे जिन धर्माचे विरोधी आहेत त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु आपले जे आचार्य होते, जे दिगंबराचार्य होते, समंतभद्र स्वामी असो किंवा आचार्य अक्लांत स्वामी असो, ह्या सर्वांनी एवढे प्रयत्न केले की त्या काळामध्ये देखील जेव्हा जिन धर्माची अनुयायांची संख्या खूप कमी होती त्या काळामध्ये देखील त्यांनी जिन धर्माची काय केली, स्थापना केली. जिन धर्माची जी आहे ती ध्वजा निरंतर या सर्व विश्वामध्ये प्रवाहित ठेवली. अन्यथा आज जे काही जैन साहित्य आपल्याला उपलब्ध आहे, अन्यथा आज ज्या काही बाबी आपल्याला प्राप्त आहेत त्या कदाचित आज आपल्याला प्राप्त झाल्या नसत्या. आणि जे सर्व हे साहित्य आहे हे साहित्यही आपल्याला मिळालं नसतं. जिन धर्माचं आणि खऱ्या आत्मतत्वाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप देखील आपल्याला समजलं नसतं. आणि त्यामुळे जे आहे त्याच काळामध्ये काय झालं बघा, त्या काळामध्ये जेव्हा बौद्ध धर्मांचा पराजय झाला तर पराजय झाल्यानंतर आता त्यांच्यासमोर शंका उत्पन्न झाली. काय शंका उत्पन्न झाली की आता खरोखर आचार्य अक्लांत स्वामी म्हणतील की बौद्ध अनुयायींना काय करा, घाणीमध्ये जे आहे ते आपल्याला पेलून टाकायचं आहे. तर या भीतीने तत्कालीन जे बौद्ध अनुयायी होते ते बौद्ध अनुयायी कुठे निघून गेले, सिलोनला निघून गेले. कुठे निघून गेले, सिलोन प्रांत. सिलोन म्हणजे कोणता, लंका प्रांत ज्याला आपण श्रीलंका म्हणतो. त्या श्रीलंका प्रांतामध्ये काही नेपाळ प्रांतामध्ये जे आहे त्या ठिकाणी निघून गेले. आणि जेव्हा त्या ठिकाणी निघून गेले तर आज तुम्ही बघू शकता की जर आपण पर्यटनाचा थोडासा उद्देश जर बघितला किंवा त्यामध्ये जर आपण या अनुयायींची जर संख्या बघितली तर त्या ठिकाणी यांची संख्या काय आहे, खूप अधिक प्रमाणात आहे. त्या पाठीमागे देखील हे एकमात्र कारण होतं की जणू काही आता आमच्यावर संकट येईल या उद्देशाने त्या ठिकाणी काय झालं की ते अनुयायी जे आहेत अन्य प्रांतांमध्ये निघून गेले. आणि अन्य प्रांतांमध्ये निघून गेल्यानंतर आचार्य श्री अक्लांत स्वामींना या जिन धर्माची स्थापना
आणि जिन धर्माची जी प्रधानता होती, जिन धर्माचा जो प्रचार प्रसार होता, तो करायला देखील त्यांना जे आहे अत्यंत शांत चित्ताने आणि अत्यंत जे आहे वादयुक्त रित्या त्यांनी त्या ठिकाणी काय केलं की या धर्माचा प्रचार केला. या माध्यमातून आपल्याला समजून येतं की वास्तविकता हा जिन धर्म जो आहे तो जिन धर्म किती महान आहे आणि जिन धर्माच्या स्थापनेसाठी जे आहे आचार्यांनी कशा कशा प्रकारे किती किती रूपाने जे आहे त्यांनी त्या काळामध्ये परिश्रम घेतले. म्हणजे स्वतःच्या प्राणाची चर्चा न करता, स्वतःच्या प्राणाचा विचार न करता त्यांनी हा जो जिन धर्म आहे, जिन धर्माचे जे सिद्धांत आहेत ते जिन धर्म आणि जिन धर्माचे सिद्धांत आपल्याला प्राप्त करून दिले. आणि असे हे जे आचार्य होते ते आचार्य खरोखर महान आहेत. आणि त्या आचार्य परंपरेमध्ये आपण काय घेतलेला आहे, जन्म घेतलेला. आपण कुठे जन्म घेतलेला आहे, त्या आचार्य परंपरेमध्ये जन्म घेतलेला आहे. हे ज्या प्रकारे समजा एखाद्याच्या कुळातील कोणीतरी व्यक्ती इंग्रजांच्या काळामध्ये वकील होते, बरोबर की नाही? एखाद्याच्या कुळातील कोणीतरी एखादी व्यक्ती इंग्रजांच्या काळामध्ये वकील होते, तर आपण काय म्हणतो की आमचे आजोबा इंग्रजांच्या काळातले वकील होते. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये देखील त्यांचं नाव सर्वजण घेत होते, तर आम्ही बघा किती श्रेष्ठ आहोत. मग थोडा विचार करा की अरे आमचे आचार्य, की ज्या आचार्यांनी या जिन धर्माच्या स्थापनेसाठी स्वतःच्या प्राणाची किंवा स्वतःच्या भोगाची किंवा स्वतःच्या सुखाची देखील पर्वा केली नाही, स्वतःचं इहलौकिक सुख त्यांनी सोडलं, स्वतःचं प्राण देखील त्याचा विचार केला नाही आणि स्वतः जे आहे या जिन धर्माच्या स्थापनेसाठी, याच्या प्रचारासाठी निरंतर तत्पर राहिले, तर मग आपण त्या आचार्य परंपरेतले आहोत. मग आपल्याला स्वतःला किती गर्व झाला पाहिजे, आपल्याला स्वतःला जे आहे त्याचा किती आनंद झाला पाहिजे, आपल्याला स्वतःला त्याचा किती अभिमान झाला पाहिजे. अभिमानचा अर्थ हा नाही की आपल्याला खूप गर्व असला पाहिजे की मीच मोठा, असा गर्व नाही. तर या ठिकाणी त्याची जी महती आहे ती महती आपल्या लक्षात आली पाहिजे. आणि ती महती जर खरोखर आपल्या लक्षामध्ये येईल तर आपले जे आचार्यांनी जे कार्य आपल्या स्वतःसाठी केलेलं आहे, कशासाठी? आचार्यांनी बघा स्वतःसाठी कार्य नाही, आपल्यासाठी कार्य नाही केलं. त्यांना तर स्वतःच्या मोक्ष मार्गाला प्रशस्त करायचं होतं. पण त्या मोक्ष मार्गाला प्रशस्त करता करता त्यांनी जो काही उपदेश आपल्याला दिलेला आहे तो उपदेश आपल्याला समजणे आणि समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ही सर्व जी आचार्य परंपरा आहे ती आचार्य परंपरा अद्भुत आहे. आणि हे जर आचार्य नसते तर आज खरोखर जी दिव्यवाणी जिनेंद्र भगवंतांची आज आपल्याला प्राप्त होत आहे ती दिव्यवाणी देखील आपल्याला प्राप्त झाली नसती. आणि जर ती दिव्यवाणी आपल्याला प्राप्त झाली नसती तर हा वस्तू स्वरूप आणि वस्तू व्यवस्थेचा जो सिद्धांत आहे की ज्या माध्यमातून प्रत्येक कणकण स्वतंत्र म्हटला जातो त्याचं देखील स्वरूप आम्ही समजू शकलो नसतो. म्हणून या ठिकाणी आपले आचार्यांनी किती मोठं कार्य केलेलं आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आचार्य अक्लांत स्वामींनी हे अशा प्रकारचं कार्य केलं आणि या कार्यामध्ये असताना देखील त्यांनी अनेक प्रकारच्या ग्रंथांची रचना केली. त्यांचे काही ग्रंथांची नावं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. ती ग्रंथामध्ये बघा, एक लघीय स्त्रय नावाचा ग्रंथ आहे, एक न्याय विनिश्चय नावाचा ग्रंथ आहे, ज्याला न्याय सिद्धी विनिश्चय देखील म्हणतात, एक अष्टशती नावाचा ग्रंथ आहे, एक प्रमाण संग्रह नावाचा ग्रंथ आहे, एक तत्वार्थ राजवार्तिक नावाचा ग्रंथ आहे, एक स्वरूप संबोधन स्तोत्र आहे आणि एक अक्लंक स्तोत्र आहे. असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्यामध्ये बघा लघीय स्त्रय आहे किंवा न्याय विनिश्चय आहे किंवा अष्टशती आहे, प्रमाण संग्रह आहे, तत्वार्थ राजवार्तिक आहे, हे सर्व ग्रंथ जे आहे ते मुख्यतः जे आहे प्रमाण, नय आणि निक्षेप अर्थात न्याय आगम या शैलीला घेऊन आहे. लघीय स्त्रय नावाचा जो ग्रंथ आहे त्या लघीय स्त्रय ग्रंथामध्ये जे आहे प्रमाण, नय आणि प्रवचन, प्रमाण, नय आणि प्रवचन या तीन प्रकरणांच्या माध्यमातून जे आहे त्या ठिकाणी प्रमाण, नय आणि निक्षेप यांचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. जो न्याय विनिश्चय नावाचा जो ग्रंथ आहे त्या न्याय विनिश्चय ग्रंथामध्ये जे आहे प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाण जे आहेत, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे जे तीन प्रमाण आहेत त्या तीन प्रमाणांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. याशिवाय जो सिद्धी विनिश्चय नावाचा ग्रंथ आहे त्या सिद्धी विनिश्चय नावाच्या ग्रंथामध्ये देखील न्यायशास्त्राची जी आहे प्रधानता आहे, त्या ठिकाणी देखील जे आहे न्यायाची चर्चा केलेली आहे. अष्टशती नावाचा जो ग्रंथ आहे त्या अष्टशती नावाच्या ग्रंथामध्ये बघा आचार्य समंतभद्रांनी जे देवागम स्तोत्र लिहिलेलं आहे त्या देवागम स्तोत्रांवरती त्यांनी 800 श्लोक प्रमाण एक टीका लिहिली.
जो 800 श्लोक प्रमाण जी टीका लिहिली त्या टीकेचं नाव काय आहे? अष्टशती. तर तो अष्टशती नावाचा ग्रंथ आहे आणि त्या अष्टशती नावाच्या ग्रंथामध्ये देखील जे आहे आप्तमीमांसा म्हणजे जिनेंद्र भगवान जे आहेत तेच खरे का देव आहेत, सर्वज्ञ हेच का खरे, याबद्दल जे आहे त्याबद्दलची चर्चा आचार्य समंतभद्रांनी केली आणि त्यानंतर जे आहे आचार्य श्री अक्लंक स्वामींनी केली आणि त्या अष्टशतीवरती अष्टसहस्त्री नावाचा ग्रंथ आचार्य श्री विद्यानंद स्वामी यांनी लिहिलेला होता. यानंतर बघा एक प्रमाण संग्रह नावाचा ग्रंथ आहे आणि या प्रमाण संग्रह नावाच्या ग्रंथामध्ये देखील जे आहे प्रमेय, प्रमाण आणि प्रमेय या दोन विषयांची चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी केलेली आहे. तत्वार्थ राजवार्तिक नावाचं जे भाष्य आहे त्यामध्ये तत्वार्थ सूत्रावर ही टीका आहे. तत्वार्थ सूत्राचे जे 10 अध्याय आहेत त्या तत्वार्थ सूत्राच्या 10 अध्यायावरती ही तत्वार्थ राजवार्तिक नावाची टीका आचार्य श्री अक्लंक स्वामींनी जी आहे ती लिहिलेली आहे. अत्यंत सरळ आहे आणि अत्यंत विस्तृत देखील आहे आणि पुन्हा त्या तत्वार्थ राजवार्तिक वरतीच आचार्य विद्यानंद स्वामींनी जे आहे ते तत्वार्थ श्लोक वार्तिक नावाची देखील टीका लिहिलेली आहे. आणि यानंतर जे आहे स्वरूप संबोधन स्तोत्र. स्वरूप संबोधन स्तोत्र अर्थात काय? स्वरूप संबोधन स्तोत्र अर्थात नावाने स्पष्ट आहे स्वरूप संबोधन, की ज्यामध्ये स्वतःच्या स्वरूपाबद्दल आपल्याला संबोधन प्राप्त केलेलं आहे, ज्यामध्ये स्वतःच्या स्वरूपाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे त्या स्तोत्राचं नाव काय आहे? स्वरूप संबोधन. आणि ते स्वरूप संबोधन म्हणजेच काय तर परमानंद स्तोत्र. यद्यपि जेव्हा आपण आचार्यांची आपण रचना बघतो, लघी अस्त्रय, प्रमाण संग्रह, तत्वार्थ राजवार्ती किंवा न्याय सिद्धी विनिश्चय किंवा अष्टशती, जेव्हा या साहित्यावर आपण जेव्हा दृष्टिपात करतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये न्याय आणि आगम किंवा साद्वाद आणि अनेकांत ही जी शैली आहे ती प्रधान रूपाने दिसून येते. पण जेव्हा स्वरूप संबोधनावर येतो तेव्हा खरोखर वाटतं की आचार्यांनी स्वकल्याणासाठी, स्व उद्देशासाठी, स्वधर्माच्या प्राप्तीसाठी जे आहे हे स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि असं ते परमानंद स्तोत्र, त्या परमानंद स्तोत्रामध्ये कुठेही आचार्यांची जी न्यायशैली आहे, न्यायशैली आहे त्यामध्ये, पण त्यामध्ये स्वांत सुखाय ज्याला आपण म्हणतो त्या स्वांतय सुखायची जी अनुभूती आहे ती अनुभूती त्या स्वरूप संबोधन नावाच्या स्तोत्रामध्ये प्राप्त होते. आणि याशिवाय त्यांची अजून एक रचना आहे अक्लंक स्तोत्र. त्या अक्लंक स्तोत्रामध्ये जे आहे अन्य धर्मामध्ये जे ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी जे अन्य देवी देवता इत्यादी आहेत त्या देवी देवतांची त्या ठिकाणी आलोचना करत जे आहे वीतराग आणि निष्कलंक भगवान जे आहेत तेच एकमात्र खरे परमात्मा आहेत, त्या परमात्मा स्वरूपाला त्या ठिकाणी जे आहे स्पष्ट केलेलं आहे असं ते अक्लंक स्तोत्र आहे. म्हणजे ज्या प्रकारे आचार्यांनी जे आहे आपल्या जैन दर्शनातील द्रव्यान योगाला आपल्या न्यायशैलीच्या माध्यमातून मुख्य केलं, त्याच प्रकारे त्यांनी स्तोत्र साहित्याला देखील आपल्या परमानंद स्तोत्र म्हणा, स्वरूप संबोधन स्तोत्र किंवा जे आहे त्या ठिकाणी अक्लंक स्तोत्र या स्तोत्राच्या माध्यमातून देखील त्याला काय केलं त्यांनी प्रमुख केलं. तर अशी ही आचार्य श्री अक्लंक स्वामींची जी आहे ती प्रमुख रचना आहे परमानंद स्तोत्र. अजून याबद्दल देखील परमानंद स्तोत्राबद्दल देखील कुठे कुठे विद्वानांबद्दल देखील दुमत आहे की ही परमानंद स्तोत्र आचार्य अक्लंक स्वामींचीच रचना आहे का. पण तथापि प्राप्त प्रमाण जे आहेत त्या प्राप्त प्रमाणांच्या आधारे लक्षात येते की ही रचना जी आहे ती आचार्य अक्लंक स्वामींचीच आहे, की ज्या रचनेमध्ये खरोखर आपलं स्वतःचं जे स्वरूप आहे त्या स्वतःच्या स्वरूपाची चर्चा त्या ठिकाणी जी आहे ती केलेली आहे. आणि असं जे यथार्थ स्वरूप आहे ते स्वरूप त्या परमानंद स्तोत्रामध्ये, वास्तविक नाव काय आहे परमानंद स्तोत्र. तर हे जे परमानंद स्तोत्र यथार्थ जे नाव आहे त्या परमानंद स्तोत्रामध्ये वास्तविक मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे आणि मी या स्वरूपाची प्राप्ती कशा प्रकारे करू शकतो याबद्दलची विशेष माहिती त्या स्तोत्रामध्ये देण्यात आलेली आहे. आणि खरोखर अत्यंत स्पष्ट, अत्यंत सरळ आणि अत्यंत एक आनंदयुक्त आपण ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारचं हे स्तोत्र साहित्य आहे. आणि त्या स्तोत्राच्या माध्यमातून आपल्या जिनागमाचं वैशिष्ट्य आणि जिनागमाची जी अनुभूती आहे ती अनुभूती देखील आपल्याला प्राप्त होईल. असे महान अनेक आचार्य या जिनागमामध्ये झालेले आहेत आणि त्यांनी खरोखर ही जी विशेष संपदा आहे ती विशेष संपदा आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. त्या विशेष संपदेचं जतन करणे, त्या विशेष संपदेला सांभाळणे, त्या विशेष संपदेचं अध्ययन करणे, मनन करणे, चिंतन करणे आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून स्वतःचा मोक्ष मार्ग प्रशस्त करणे हे आपल्या सर्वांचं परम जे आहे आवश्यक कर्तव्य आहे.
म्हणून आपण सर्वांनी लक्ष द्यावे की आज हे जे सर्व आचार्य झालेले आहेत ते सर्व आचार्य आपल्यासाठी खूप महान आहे, खूप महान आहे. यांच्याबद्दल काय महिमा गुणगान करावा. आज जर हे आचार्य देव नसते तर खरोखर ही जिनवाणी आणि या जिनवाणीचं जे मर्म आहे ते देखील आपल्याला समजतं. किती आहे द्वादशांगमयी जिनवाणी अथा आहे आणि त्यातली जेवढी जिनवाणी आज आपल्यासमोर उपलब्ध आहे हा समुद्रातला एक काय आहे, एक बिंदू आहे. आणि त्या बिंदूमध्ये जे आहे जर विचार केला तर प्रथमानी योगाचे किती शास्त्र, कर्णानी योगाचे किती, चरणानी योगाचे किती, द्रव्यानी योगाचे किती, त्यामध्ये देखील न्यायाचे किती. म्हणून हे अनेक आहेत. पण ज्या माध्यमातून आपलं कल्याण होईल, ज्या ठिकाणी आपली रुची लागेल, ज्या माध्यमातून मला स्वतःला जिनधर्माची महिमा आणि निज आत्मधर्माची महिमा येईल त्या प्रकारचं स्वरूप जे आहे आपण निश्चित रूपाने समजायला पाहिजे. परंतु एक सर्वांनी लक्षात घ्यावं की द्रव्यानुयोगाच्या माध्यमातून निज आत्मस्वरूपाला आपण समजू शकतो, परंतु त्या द्रव्यानुयोगाला समजण्यासाठी जी न्याय शैली आहे त्या न्याय शैलीला देखील समजणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की न्याय शैली आपण जोपर्यंत समजणार नाही, प्रमाण आणि न्याय कोणत्याही बाबीला जाणण्याचे दोन साधन, प्रमाणात्मक साधन आणि नयात्मक साधन. जोपर्यंत आपण प्रमाण आणि नय या दोन साधनांना जाणणार नाही तोपर्यंत वस्तू स्वरूपाची सिद्धी देखील होणार नाही आणि वस्तू स्वरूप जे आहे समजणार देखील नाही. दोन्ही बाबी लक्षात घ्या. काय सांगितलं, वस्तू स्वरूप आपण सिद्धही करू शकत नाही आणि वस्तू स्वरूप समजू देखील शकत नाही. आणि म्हणून वस्तू स्वरूपाला जर समजायचं असेल, वस्तू स्वरूपाला जे आहे जर समजून घ्यायचं असेल आणि स्वतःच्या कल्याणाकडे वळायचं असेल तर या न्याय शैलीला देखील समजणे अत्यंत आवश्यक आहे. यद्यपि पाठीमागे जेव्हा आपण चर्चा केली होती यदी या वागंगा विविध नय कल्लोल विमला, यामध्ये आपण नय कशाला म्हणतात, अनेकांत कशाला म्हणतात, सद्वाद कशाला म्हणतात, ही जी थोडी आपण जी आहे सामान्य चर्चा केलेली होती. विशेष चर्चा अजून आपल्याला प्राप्त होईल. आपण सर्वजण जे आहेत आपल्या सर्वांना क्रमाने जो आहे परिपूर्ण जिनागमाचा अभ्यास की ज्या माध्यमातून पुढे गेल्यानंतर आपण स्वतःहून जरी एखादा ग्रंथ जरी अध्ययन करू लागलात तरी तो आपल्याला समजून घेईल, या क्रमाने आपण पुढे जाणार आहोत. म्हणून कोणत्याही प्रकारे जे आहे मनामध्ये अत्यंत हे राहून जी गोष्ट आपल्या समोर येत आहे त्याला अत्यंत आदर चित्ताने आणि अत्यंत प्रीती चित्ताने आपण समजून घ्यावी. आणि या माध्यमातून असे आपले जे महान आचार्य आहेत त्या आचार्यांनी आपल्यावर हे अनंत उपकार केलेले आहेत आणि हे अनंत उपकार आपण त्या उपकाराची परतफेड कशी करू शकतो, थोडा विचार करावा. त्या उपकारांची आपण परतफेड कशी करू शकतो की आचार्यांचं जे आहे फोटो आपल्या घरामध्ये लावला तर परतफेड होईल का? आचार्यांचा फोटो लावून परतफेड होणार नाही. तर आचार्यांनी जी बाब आपल्याला लिहून दिलेली आहे त्या बाबीला समजून त्याला स्वतःच्या जीवनामध्ये जर आपण स्वीकार करणार आणि त्या माध्यमातून आपला स्वतःचा मोक्ष मार्ग प्रशस्त झाला तर ते आचार्यांच्या उपकाराची काय आहे, परतफेड आहे. तर त्यामुळे असे अनेक समर्थ आचार्य आपल्या जैन धर्मामध्ये झालेले आहेत आणि त्यांनी आपल्याला ही अत्यंत महत्वपूर्ण अशा बाबी स्पष्ट करून दिलेल्या आहेत. आणि त्याच अनेक आचार्य परंपरेमध्ये आचार्य अक्लंक स्वामी देखील तेवढेच महान आहेत. आज जर खरोखर आचार्य अक्लंक स्वामी नसते, आचार्य समंतभद्र स्वामी नसते तर जिन धर्माचा जो काही प्रचार प्रसार आणि जिन धर्माचं जे काही स्वरूप आज आपल्याला दिसून येतं ते कदाचित आपल्याला दिसलं नसतं. म्हणून असे महान आचार्यांच्या परंपरेमध्ये आपण जन्म घेतलेला आहे. त्या आचार्यांबद्दल आपण स्वतःच्या मनामध्ये, आपण स्वतःच्या हृदयामध्ये गौरव बाळगायला पाहिजे, अभिमान बाळगायला पाहिजे आणि आचार्यांनी जे स्वरूप आपल्याला स्पष्ट केलेलं आहे त्या स्वरूपाला आपण सर्वांनी समजून घ्यावं. या माध्यमातून आज आचार्य अक्लंक स्वामींच्या परिचयाबद्दल थोडीशी आपण चर्चा केलेली आहे आणि या माध्यमातून खरोखर आचार्यांनी किती महान कार्य केलं हे आपल्या लक्षात येतं. उद्यापासून आपण परमानंद स्तोत्रावर, परमानंद स्तोत्र कोणाचं आहे, आचार्य अक्लंक स्वामींचंच आहे. म्हणून त्या स्तोत्रावर चर्चा करण्यापूर्वी आचार्य देव कसे होते त्यांचं आपण थोडस रहस्य जे आहे त्यांचा जो थोडासा जीवन परिचय आहे तो आपण समजून घेतला. यद्यपि आचार्य देव कुठेही काहीही लिहत नाही, बस दोनच शब्दामध्ये आहे की विक्रमच्या 6व्या-7व्या शताब्दीच्या काळामध्ये ते या भारतभूमीला पवित्र करत होते आणि त्यासोबत सोबत जो आहे जिन धर्माचे न्याय प्रधान असे ते कोण होते, अत्यंत प्रतिष्ठापक असे आचार्य होते. ह्या दोन बाबी आहेत की त्या माध्यमातून आचार्य अक्लंक स्वामींनी या जैन दर्शनाला समृद्ध केलं, जैन न्यायाला समृद्ध केलं. अशा आचार्यांना आपण सर्वजण शतशत वंदन करूया. त्या निक्लंक स्वामींना देखील शतशत वंदन करूया
की ज्यांच्या माध्यमातून खरोखर जे आहे जिन धर्माची त्यांनी प्राण दिले आणि त्या प्राणाची स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता वास्तविक रूपाने जे आहे हा जिन धर्म आज आपल्यापर्यंत पोहोचला, अशा त्या दोन्ही वीरांना, त्या दोन्ही बालकांना आणि आचार्य श्री अक्लंक स्वामींना पुनश्च एकदा मनाने, वचनाने आणि कायेने नमस्कार आहे. आणि त्यांच्या परमानंद स्तोत्रावर आपण उद्यापासून जी चर्चा प्रारंभ करणार. ओम नमः. या ठिकाणी पंडितजी हा बोला. हा बोला रजनीताई. ते अकलंक देवाच्या वडिलाचं मुंडगडच्या राजाचं नाव सांगा. अकलंक देव जे होते, अकलंक देव अर्थात अकलंक आणि निकलंक यांच्या वडिलांचं नाव तर पुरुषोत्तम आणि त्यांच्या आईचं नाव पद्मावती होतं. ठीक आहे. पुरुषोत्तम आणि पद्मावती हे त्यांचं नाव होतं. परंतु हे जे होते पुरुषोत्तम, ते पुरुषोत्तम जे आहेत ते कोणाच्या राज्यामध्ये होते, तर पुरुषोत्तम कोणाच्या राज्यामध्ये होते तर त्या ठिकाणी जे आहे त्यांचं ते नाव आहे पुरुषोत्तम. ज्यांच्या म्हणजे पुरुषोत्तम हे जे होते ते मंत्री होते आणि ते राजा शुभतुंग, त्यांचं नाव होतं राजा शुभतुंग. शुभतुंग नावाचे जे राजा होते त्यांच्या राज्यामध्ये ते मंत्री होते, पुरुषोत्तम आणि पद्मावती. आणि पुरुषोत्तम आणि पद्मावती हे अकलंक निकलंक यांचे आई वडील होते. महावीराष्टक स्तोत्राची परीक्षा आपण सर्वांनी दिलेली असेल आणि जे आहे अजूनही ज्यांना कोणाला द्यायची असेल तर आपण आपल्या इष्टमित्रांमध्ये अवश्य ती पाठवावी. आणि निश्चित रूपाने कदाचित एखादा काही प्रश्न आपल्याला कठीणही वाटले असतील. कठीण प्रश्न नव्हते, खूप सोपे सोपे होते, पण तथापि जर वाटले असतील तर आपण विचारू शकता. आणि ती परीक्षा आपण आपल्या इष्टमित्रांना देखील पाठवावी, म्हणजे ती लिंक पाठवावी आणि त्या लिंकच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जे आहे अजून ती सोडवू शकता. आणि एक सर्वांना आपल्याला सांगायचं होतं की थोडस जे आहे आता शासकीय निर्णय अनेक येत आहेत, त्यामुळे प्रातःकालीन शनिवारचा जो प्रातःकालीन स्वाध्याय आहे कदाचित तो होऊ शकणार नाही, कारण की शनिवारी आमची सकाळची शाळा असल्यामुळे सकाळचा स्वाध्याय फक्त शनिवारच्या दिवशी होणार नाही. आणि ज्या दिवशी असेल तर तशी सूचना आपल्याला ग्रुपवर येईल. आज कदाचित थोड्याशा यामुळे जो आहे तो शनिवार आणि रविवारी आहे की नाही तसं झालं असेल, पण आज देखील स्वाध्याय होता. बाकी प्रत्येक दिवस स्वाध्याय आहे. पद्मनाभजी आपला बोला. पद्मनाभजींना प्रश्न आहे का? विचार. बुद्धजन म्हणजे ज्ञानीजनच ना? हा, बुद्धजन म्हणजे ज्ञानीजन. ज्ञानीजनच. हो, ज्ञानीजन. बुद्धजन म्हणजे ज्ञानीजन. बोला. नयाचे 7 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे ना प्रकार? दोन्ही बरोबर आहे. ऍक्च्युअली त्या ठिकाणी बघा, नयाचे तसे किती भेद सांगितले होते आपण. स्वरूप स्पष्ट करताना नयाचे किती भेद आहेत तर अनंत भेद आहे. अनंत भेद आहेत. ठीक आहे. परंतु त्या ठिकाणी जो आहे तसे जर मी शब्द टाकले असते तर आपण गोंधळला असता. म्हणून त्या ठिकाणी 7 आणि 2. तर 7 कोणत्या अपेक्षेने? तत्वार सूत्राच्या अपेक्षेने. आणि 2 कोणते? तर आगमाचे देखील 2 आहेत आणि अध्यात्माचे देखील 2 आहेत. तर त्या अपेक्षेने 2 आणि 7 हे दोन्ही उत्तर बरोबर आहे. अजून एक चुकलंय. द्रव्यार्थिक आणि परमार्थिक असणार? परमार्थिक नाही, पर्यायार्थिक. द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक. पर्यायार्थिक. बोला अनिताजी. हा, जय जिनेंद्र पंडितजी. थोडं नय या शब्दाच्या अर्थाबद्दल थोडस अजून मनामध्ये खूप साशंकता आहे, ती स्पष्टता निर्माण झालेली नाहीये. तर जसं आपल्याला म्हणजे वेळ मिळेल त्याप्रमाणे एकदा त्याच्याबद्दल थोडस स्पष्टता द्यावी ही विनंती. प्रमाण आणि न्यायाबद्दल वरचेवर थोडं तुम्ही सांगावं सुरुवातीला, म्हणजे थोडीशी स्पष्टता पूर्ण असं माझं म्हणणं. चालेल, नक्की. निश्चित रूपाने मी सांगेल आपल्याला. आणि अनिताजींनी आपण मला प्रश्नही टाकला होता, तर मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की परमानंद स्तोत्र झाल्यावर ज्या पुढच्या विषयावर आपण येणार आहोत त्यामध्ये हे सर्व चर्चा येईल. शेवटी ते तर बघा केवळ ज्ञान गम्य आहे. आज मी या ठिकाणी काही सांगू शकत नाही. केवळ ज्ञान गम्य सर्व बाबी आहेत, पण तथापि प्रमाण आणि न्यायावर चर्चा आपण निश्चित रूपाने करणार. आणि एक आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की बघा, आपण जेव्हा प्रथमानुयोग वाचतो किंवा द्रव्यानुयोग वाचतो तर बघा मनात किंवा कोणत्याही अनुयोगाचा ग्रंथ आपण अध्ययन करतो, प्रथमानुयोगामध्ये आपण जेव्हा वाचतो तेव्हा कथा कहाणींमध्ये आपण जातो. चरणानुयोगामध्ये वाचताना काय होतं, आपल्याला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, आपण अनेक बाबींकडे लक्ष देतो. परंतु जेव्हा द्रव्यानुयोगामध्ये विशेष रूपाने प्रमाण आणि नयाचा अभ्यास करतो ना, तेव्हा बुद्धी जी असते ना, आपली बुद्धी,
ती गणिताच्या सारखी आपली फिरते. गणितासारखी फिरते म्हणजे काय, की त्या ठिकाणी स्थिरता येते, दृढता येते, आणि जी चंचलता आहे ना मनातली आपली संपून जाते. तुम्ही बघा दिवसभर नंतर जे आहे प्रमाण काय, नय काय, आणि त्या विषयामध्ये जेव्हा आपली बुद्धी लागते तेव्हा खरोखर आपले परिणाम जे आहेत ना, ते परिणाम देखील इतरत्र भटकताना थांबतात. आणि जेव्हा आपले परिणाम इतरत्र भटकताना थांबतात तेव्हा काय होतं, की माझे जे आर्तरौद्र ध्यान आहे त्या आर्तरौद्र ध्यानाकडे देखील माझा कमी उपयोग जातो आणि धर्म ध्यानामध्ये उपयोग राहतो. म्हणून प्रमाण आणि नय, म्हणून बघा द्रव्यान योगातली जी न्याय शैली आहे त्या न्याय शैलीला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर आपण ज्या प्रकारे म्हटलात तर प्रमाण आणि नयाची देखील चर्चा या स्तोत्राच्या माध्यमातून येणार आहे. आपण निश्चित रूपाने वेळोवेळी किंवा जसे जसे प्रसंग येतील त्या स्वरूपाला स्पष्ट करू. चालेल, या ठिकाणी आपण सर्वजण पूर्ण करूया जिनवानी स्तुती. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देत हो. द्वादशांग जिनवानी माता की जय. सर्वांना जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.